नमस्कार. एस.के. मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, एल-पी-जीचा प्रश्न कायमचाच सुटणार. सरकारच्या एका निर्णयामुळे आता गॅस अधिक स्वस्त होणार. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, सरकारने देशातील घरांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू जोडण्यासाठी एका योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केली जाईल. ज्या घरामध्ये आधीपासूनच जोडण्या आहेत परंतु ज्यांनी अद्याप बिल भरायला किंवा गॅस वापरायला सुरुवात केलेली नाही, अशा घरांना पीएनजी पुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पीएनजी नेटवर्कचा नवीन भागामध्ये विस्तार करण्यावरही भर दिला जाईल. सरकारच्या मते सध्या देशात अंदाजे 17.4 दशलक्ष घरगुती पीएनजी जोडण्यात आलेले आहे. ही नवीन योजना गॅस वितरण कंपन्यांना अधिक सक्रिय जोडण्याचा विस्तार करण्यात मदत करेल. सरकारला आशा आहे की यामुळे कंपन्यांना नवीन घरापर्यंत पाईपलाईनचा विस्तार करण्यासाठी आर्थिक लाभ मिळेल आणि कुटुंबांच्या त्यांच्या स्वयंपाकघरांसाठी स्वच्छ, सोयीस्कर आणि सातत्यपूर्ण गॅसचा पर्याय उपलब्ध होईल. हा उपक्रम अशा वेळी आला आहे जेव्हा होर्मुझच्या समुद्रनीशी संबंधित समस्यामुळे देशातील एलपीजी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. या योजनेचा लाभ पात्र शहर गॅस वितरण कंपन्यांना होईल. जर एखाद्या कंपनीने आपल्या लक्ष्यापेक्षा जास्त नवीन बिल करण्यायोग्य घरगुती पीएनजी जोडल्या आहेत तर तिला प्रत्येक अतिरिक्त जोडणीसाठी देशांतर्गत उत्पादित 200 स्टँडर्ड क्युबिक मीटर एपीएम गॅसेस अतिरिक्त वाटप मिळेल. हा नैसर्गिक वायू देखील सरकारच्या नियंत्रणाखाली असतो आणि जुन्या क्षेत्रांमधून काढला जातो. एपीएस गॅस सामान्यतः इतर महागड्या गॅस स्रोतांपेक्षा कमीत कमी उपलब्ध असतो. त्यामुळे अतिरिक्त गॅस मिळाल्याने कंपन्यांचा एक गॅस खरेदी खर्च कमी होऊ शकतो. सरकारचा विश्वास आहे की यामुळे कंपन्यांना अधिक घरांना पीएनजी जोडण्या देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन मिळेल. ही सरकारी योजना 2 टप्प्यात राबवली जाईल. प्रत्येक टप्पा 6 महिन्यांचा असेल. ज्या कंपन्या आपापल्या भौगोलिक क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त घरगुती पीएनजी जोडल्या कार्यान्वित करून त्यांचे बिलिंग सुरू करतील त्यांना हा लाभ मिळेल. कंपन्या त्यांच्या सीएनजी वाहतूक व्यवसायासाठी सध्या खरेदी करत असलेल्या महागड्या एलएनजीच्या जागी अतिरिक्त एपीएम गॅस वापरू शकतील. यामुळे गॅसचा एकूण खरेदी खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ असा की नवीन घरगुती पीएनजी जोडणे कंपन्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते. कनेक्शन खर्च सरकारच्या मते ही योजना कंपन्यांना पीएनजी नेटवर्क आणि कनेक्शनमधील गुंतवणुकीचा खर्च अधिक वेगाने वसूल करण्यात मदत करू शकते. सध्या घरगुती पीएनजी कनेक्शनवरील भांडवली खर्च वसूल होण्यासाठी अंदाजे 10 वर्ष लागतात. यामुळे हा कालावधी अंदाजे 3 वर्षांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. याचा थेट फायदा असा होऊ शकतो की सीजीडी कंपन्या नवीन भागांमध्ये पाईपलाईन नेटवर्कचा वेगाने विस्तार करतील आणि सध्या वापरात नसलेली कनेक्शन्स कार्यान्वित करतील. यामुळे अधिक कुटुंबे पाईप गॅस वापरण्यास सुरू करू शकतात. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.